हॅलो फ्रेंड्स, दिस इज चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी. मित्रांनो, आज जो व्हिडिओ हा तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी, यामध्ये टोटल 50 सेंटेन्सेस आपण पाहणार आहे. किचनशी रिलेटेड कम्प्लीट सेंटेन्सेस मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ टिल दी एंड पहा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ हा होणार आहे. वेगवेगळ्या टाईपचे सेंटेन्स तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. तर चला आपण या ठिकाणी व्हिडिओला आता सुरुवात करूया. आपलं पहिलं सेंटेन्स आहे, गॅस पेटव. काय म्हणणार आहे आपण? बर्न द स्टोव. बर्न द स्टोव. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तवा गॅसवर ठेव. पुट द पॅन ओव्हर द हीट. पुट द पॅन ओव्हर द हीट. गॅस कमी कर, किंवा आपण असं म्हणतो गॅसचा पॉवर कमी कर, है ना? तर आपण काय म्हणणार आहे? टर्न डाऊन द हीट. टर्न डाऊन द हीट. गॅस वाढव. टर्न अप द हीट. टर्न अप द हीट. पीठ गाड. कसं म्हणणार आहे आपण? सिप द फ्लोर. सिप द फ्लोर. कणिक मळ, किंवा आपण म्हणतो की कणिक भिजव, याला आपण म्हणणार आहे नीड द डो. नीड द डो. छोट्या छोट्या लाट्या बनव. ज्यावेळेस कणिक भिजून झाली त्याच्या आपण छोटे छोटे गोळे बनवतो, त्याला आपण काय म्हणणार आहे? रोल द डो इनटू स्मॉल बॉल्स. रोल द डो इनटू स्मॉल बॉल्स. पोळ्या लाट. रोल द चपातीज. रोल द चपातीज. पोळी उलट. टर्न द चपाती अपसाइड डाऊन. टर्न द चपाती अपसाइड डाऊन. पोळ्या भाज. बेक द चपातीज. बेक द चपातीज. आलूची साल काढ. पील ऑफ द पटेटो. पील ऑफ द पटेटो. ज्याही वेळेस आपल्याला एखाद्या पदार्थाची साल काढ असं म्हणायचं आहे, जसं की बनानाची साल काढ किंवा ऑरेंजची साल काढ, तर आपण पील ऑफचा यूज करायचा आहे. पील ऑफ द ऑरेंज किंवा पील ऑफ द बनाना, अशा पद्धतीनं. नेक्स्ट बघा, आलूचे 2 भाग कर. कट द पटेटो इन हाफ. कट द पटेटो इन हाफ. उकडलेले आलू बारीक कर, किंवा आपण असं म्हणतो की ते चुरून घे बारीक बारीक, त्याला काय म्हणणार आहे आपण? मॅश द पटेटोज. मॅश द पटेटोज. वरून मसाला टाक. वरून आपण त्याच्यावरती जर सजावटीसाठी काही टाकत असेल किंवा टेस्ट साठी काही टाकत असेल, आपण म्हणणार आहे स्प्रिंकल मसाला. स्प्रिंकल मसाला. मसाले बारीक वाट. मीन्स द स्पाइसेस. मीन्स द स्पाइसेस. खोबरं किस. खोबरं काय कर? किसून घे. त्यावेळेस आपल्याला म्हणायचं आहे ग्रेट द कोकोनट. ग्रेट द कोकोनट. नेक्स्ट वन इज कांदा चीर. चॉप द ऑनियन. ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं भाजीसाठी बारीक असा कांदा आपण चॉप करतो, चिरतो, त्याला आपण म्हणतो चॉप द ऑनियन. कांदा गोलाकार चिर, किंवा ज्यावेळेस आपण त्याच्या स्लाइस बनवतो अशा. स्लाइस द ऑनियन. जर तुम्हाला म्हणायचे असेल की कॅरेटचे गोलाकार आकारामध्ये त्याला स्लाइस कर किंवा काप, तर त्यावेळेस तुम्ही म्हणणार आहे स्लाइस द कॅरेट. कांदा परत, म्हणजे भाजीसाठी आपण कांदा टाकलाय आणि तो परत, असं म्हणायचं असेल सॉटे द ऑनियन. सॉटे द ऑनियन. झाकण ठेवून शिजव. एखाद्या भाजीवर झाकण ठेव आणि मग शिजव, असं जर म्हणायचं असेल कव्हर अँड कुक. कव्हर अँड कुक. भाजीत मीठ जास्त आहे. कधी कधी भाजीत मीठ जास्त असतं, आपण काय म्हणणार? व्हेजिटेबल इज व्हेरी सॉल्टी. व्हेजिटेबल इज व्हेरी सॉल्टी. भाजीत मीठ घाल. ऍड सॉल्ट इन व्हेजिटेबल. ऍड सॉल्ट इन व्हेजिटेबल. भाजी जास्त शिजली आहे, त्यावेळेस आपण म्हणणार आहे व्हेजिटेबल इज ओव्हर कुक्ड. व्हेजिटेबल इज ओव्हर कुक्ड. भाजी कमी शिजली आहे म्हणजेच काय? तर ती कच्ची आहे, त्यावेळेस आपण म्हणणार आहे व्हेजिटेबल इज अंडर कुक्ड. व्हेजिटेबल इज अंडर
cooked. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं ब्रेडचे काट काढ. आपल्याला काही बनवायचं असेल आणि त्या ब्रेडची जर काट काढायची असेल त्यावेळेस आपण काय म्हणणार? रिमूव्ह द ब्रेड क्रस्ट. रिमूव्ह द ब्रेड क्रस्ट. ब्रेडला तिरपे काप. कसं म्हणणार आहे आपण? कट द ब्रेड इन हाफ डायगनली. कट द ब्रेड इन हाफ डायगनली. तांदूळ निवडून घे किंवा तांदूळ निसून घे असं म्हणतो आपण. पिक ओव्हर द राईस. पिक ओव्हर द राईस. तांदूळ धुवून घे. रिन्स द राईस. रिन्स द राईस. झाकण ठेव. एखाद्या गोष्टीवर झाकण ठेव. भाजीवर असेल किंवा पाण्यावर असेल, कशावरही असेल. कव्हर द लीड किंवा मग आपण म्हणणार आहे कव्हर इट. कव्हर द लीड किंवा कव्हर इट, दोनपैकी काहीतरी एक. जेवण वाढ. सर्व द फूड. सर्व द फूड. उकडेपर्यंत शिजव. त्याला उकडी येईपर्यंत शिजव. कुक इट टिल बॉइलिंग. कुक इट टिल बॉइलिंग. जेवणात मीठ कमी आहे. सॉल्ट इज लेस इन द फूड. सॉल्ट इज लेस इन द फूड. एकसारखं ढवळत राहा. एखादा पदार्थ जो तुम्हाला एकसारखा ढवळत राहावं लागतो, जसं तुम्ही बासुंदी वगैरे बनवत असेल, तुम्ही कसं म्हणणार आहे? स्टर इट कॉन्स्टंटली. स्टर इट कॉन्स्टंटली. जेवण तयार आहे. फूड इज रेडी. फूड इज रेडी. जेवण थंड होऊ दे. लेट द फूड कूल डाऊन. लेट द फूड कूल डाऊन. जेवण थंड होत आहे. द फूड इज गेटिंग कोल्ड. द फूड इज गेटिंग कोल्ड. हे खूप तिखट आहे. कसं म्हणणार आपण? इट्स टू मच स्पायसी. इट्स टू मच स्पायसी. पाणी उकळ. बॉईल द वॉटर. बॉईल द वॉटर. चहा गाळ. ज्यावेळेस एखादा पातळ पदार्थ तुम्हाला गाळायचा असं म्हणायचं असेल, पाणी असेल, चहा असेल, दूध असेल, आपण कसं म्हणणार आहे? स्ट्रेन द टी. स्ट्रेन द टी. चहा ओत किंवा चहा कपामध्ये टाक. कसं म्हणणार आपण? पोअर द टी. पोअर द टी. दूध उतू जात आहे. द मिल्क इज बॉइलिंग ओव्हर. द मिल्क इज बॉइलिंग ओव्हर. मध्ये मध्ये ढवळत राहा. एखाद्या भाजीमध्ये ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं मध्ये मध्ये त्याला ढवळत राहा. स्टर ओकेजनली. स्टर ओकेजनली. दूध घट्ट होईपर्यंत उकळ. बॉईल टिल मिल्क इज थिकेंड. बॉईल टिल मिल्क इज थिकेंड. दूध नासले किंवा आपण म्हणतो दूध खराब झाले. मिल्क हॅज कर्डल. मिल्क हॅज कर्डल. दूध गरम कर. वॉर्म अप द मिल्क. वॉर्म अप द मिल्क. दूध उतू जाऊ शकते. द मिल्क मे बॉईल ओव्हर. द मिल्क मे बॉईल ओव्हर. दुधाची मलाई काढ किंवा आपण म्हणतो की दुधाची साय काढ. स्कीम आउट द क्रीम फ्रॉम द मिल्क. स्कीम आउट द क्रीम फ्रॉम द मिल्क. भांडे धुवून घे. वॉश द डिशेस. वॉश द डिशेस. भांडे सुकव. ड्राय द डिशेस. ड्राय द डिशेस. भांडे पुसून घे. वाईप द डिशेस. वाईप द डिशेस. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण टोटल 50 किचनशी रिलेटेड सेंटेन्स या व्हिडिओमध्ये कव्हर केले. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असं वाटत असेल की हे सर्व सेंटेन्सेस खूप युजफुल आहे, तर तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.